मित्रांनो, 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. स्वामींचे तुम्ही सेवेकरी असाल, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे 4 काम करायला विसरू नका. नक्की करा हे 4 काम. मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मिक उन्नतीचा दिवस, गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, आपली सेवा अर्पण करण्याचा पवित्र दिवस आणि ज्यांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ हेच सर्व काही आहेत, त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे एक भावनिक पर्व. या दिवशी फक्त पूजा करून थांबायचे नाही, तर खरंच सेवेकरी म्हणून काही खास कामं आपल्याला करायची आहेत. हे कामं केल्याने स्वामी प्रसन्न होतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील, तुमच्या सर्व अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी स्वामी दूर करतील. म्हणून स्वामींचा दिवस, गुरुपौर्णिमेचा दिवस, खास करून गुरुवारी येणारी ही गुरुपौर्णिमेचा दिवस तुम्ही विसरू नका आणि हे 4 कामं नक्की करा. यातलं पहिलं काम आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी जेवढा जमेल तेवढा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जेवढा जमेल, माळ घेऊन करणार असाल तर जेवढ्या माळी जमतील तेवढं करा आणि असंच चालताना, काम करताना, उठताना, बसताना करत असाल तर मोजू नका. करत राहा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हे एक काम झालं. दुसरं काम आहे सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावातल्या, शहरातल्या, जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या. 5-10 मिनिटं तिथे बसा, स्वामींना नतमस्तक व्हा. तुमच्या ज्याही अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी आहे ते सांगा. कारण गुरुचं दर्शन गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेणार नाही तर मग केव्हा घेणार? म्हणून नक्की स्वामींच्या जवळच्या केंद्रात आणि मठात जाऊन दर्शन नक्की घ्या. तिसरं काम, या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जीही सेवा जमेल, अन्नदानाची सेवा, गरिबांना मदतीची सेवा, स्वामींच्या केंद्रात जाऊन काहीतरी वाचन करण्याची सेवा, घरी राहून स्तोत्र वाचन, गुरुचरित्र, स्वामीचरित्र किंवा अन्य मंत्रांचे जप, जीही तुम्हाला सेवा जमेल ती सेवा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. हे झालं चौथं काम. आणि शेवटचं काम आहे ते म्हणजे स्वामींच्या केंद्रात जाल, स्वामींच्या मठात जाल तर तिथे एक दोरा मिळतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोऱ्याचे वाटप केलं जातं. तो दोरा आपल्या उजव्या हातात बांधायला पुरुषांनी विसरायचं नाही आणि महिला असतील तर महिलांनी आपल्या डाव्या हातात बांधायचा. हा दोरा नक्की बांधून घ्यायचा. हा गुरु केल्याचा दोरा नसतो, पण हा वर्षभर गुरुची साथ आपल्याला मिळावी यासाठी हा दोरा असतो. तर नक्की मित्रांनो, हे 4 कामं गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करून घ्या. स्वामी प्रसन्न होतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामींचे सेवेकरी, स्वामींचे भक्त असाल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा.